सर्वी पाविले. मग या ठिकाणी तुम्हाला सांगून आले. मग या दोघांचं वर्णन कसं समसमान आहे, आलं काहीच नाही. इकडं श्रीकृष्णामध्ये जे वर्णन केले तेच राम अवतारामध्ये सुद्धा वर्णन आहे. मग दोन्ही समसमान आहे. म्हणजे दोन्ही समसमान असताना नाथ महाराज म्हणले मग हे दोन्ही एकच आहे. कारण राम अवतार झाल्यानंतर श्रीकृष्ण अवतार झालेला म्हणजे अवतार फक्त अलग आहे, मात्र देवाने एकच धरलेले. अशा ठिकाणी नाथ महाराज सांगून एकच देव आहे आणि एकाच देवाचे अवतार दोन आहेत. अशा ठिकाणी नाथ महाराज वर्णन करून अमंगळा करी मंगळ आईसी हरि कीर्तन निर्मळ नाम मंगळ मंगळ सुमंगळ हरि कीर्तन. मग अशा देवाचं नाम घेतल्यावर मग नाम पवित्र आहे. मग नाम पवित्र असल्यावर नाम घेणारा सुद्धा पवित्र होतो. कारण नाम आधीच पवित्र आहे आणि पवित्र कोणा बी नाम घेतलं तर ते पवित्र होतो. मग या ठिकाणी देवाचं नाम पवित्र आहे आणि पवित्र असून बी मग कोणी किती जरी पापी असला तर त्याला सुद्धा मंगळ करणार म्हणजे त्याला सुद्धा पवित्र करण्याची ताकद ही कशात नामामध्ये आहे. मग देवाच्या नामामध्ये या ठिकाणी नाथ महाराज वर्णन करून या ठिकाणी सांगतात. राम नामाचे परिपाटी दोष जळती कल्पकोटी भुक्ती मुक्ती लागे पाठी पावन सृष्टी राम नामे. मग एवढं नाम श्रेष्ठ आहे, दुसरं काहीच करायचं काम नाही. नुसतं नाम घ्यायचं. मुखानं नाम जरी घेतलं तरी नाम एवढं श्रेष्ठ आहे. आणि नाम जो कोणी नाम घेता असेल देवाचं नामस्मरण जर करीत असेल त्याच्या इतका श्रेष्ठ भाग्यवान दुसरा कोणी नाही. कारण नाम जर घेतलं तर नाम घेणारा पवित्र होतो, त्याचा उद्धार होतो. त्या ठिकाणी नाथ महाराज सांगणारे एवढंच नाही त्याच्या कुळाचा सुद्धा उद्धार होतो. कारण नामाच्या योगाने एवढं नाम श्रेष्ठ आहे. अशा ठिकाणी नाथ महाराज वर्णन करून सांगतात. यमयातने ते पितर चिंतिताति निरंतर एकादशी हरि जगर वंशी तत्पर हो कोणी. मग या ठिकाणी नामस्मरणाचा महिमा सांगितला. मग या ठिकाणी एकादशीचा महिमा सांगू लागला नाथ महाराज. मग या ठिकाणी आपले पितर वरी गेलेले असतात. मग आपले पितर वरी गेलेले असतात. पितर एकच आशा करतात आपलं कोणीतरी या ठिकाणी एकादशी व्रत धरतं का आपल्या याच्यामध्ये वंशामध्ये. मग कोणी असो, पुत्र असो किंवा नातू असो किंवा मुलीचा मुलगा ती नातू असो म्हणजे कोणी कोण बी असो, जो कोणी हे एकादश धरित असतात हरिजागरण करीत असतात तर मग ते पुण्य त्या आपल्या आजोबा पंजोबा यायला त्या स्वर्गामध्ये गेल्या त्याला लागतं. मात्र जो कोणी करीत नसत तर हे आपलं पुण्य त्याचा उद्धार होत नाही. आणि जो कोणी या एकादशीचं जागरण करेल, नित्यनियमाचं नामस्मरण करेल, देवाचं नामस्मरण करेल, मग कोणी असो आपल्या कुळातला, मग कोणी असो नातू असो, कोणाचा पंतू असो, ना एखादा भावाचा मुलगा असो, ना कोणाचं कोणी असो म्हणजे आपल्या पिढीतला जो कोणी असेल आणि जो ते जर एकादश करीत असेल हरिजागरण जर करीत असेल तर जितक्या आपल्या पिढ्या या ठिकाणी स्वर्गात गेलेल्या नरकात गेलेल्या तर त्या पिढ्याचा उद्धार होऊ शकते, होतंय. त्या ठिकाणी नाथ महाराज वर्णन करून सांगतात. कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मग कोणी असो आपल्या वंशामध्ये भावाचा पुत्र असो का आपला पुत्र असो, नाही ना आपल्या मुलीचा पुत्र असो, या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये आपला पुत्र
नातू मग कोणी असो, मग जो कोणी या ठिकाणी एकादशी धरेल आणि एकादशीचं जागरण या ठिकाणी करेल आणि एकादशीचं जागरण जर त्यानं केलं तर मग आपले हे स्वर्गात नरकात गेलेले पितर मग या ठिकाणी काय होतात ते तृप्त होतात, त्याचा यमप्रहार म्हणजे ते यमाच्या तावडीतून सुटतात. कवा आपल्या वंशातला कोणीतरी जर एकादशी व्रत करीत असेल, हरिजागरण जर करीत असेल तर त्यावेळेस आपला हे स्वर्गामध्ये गेलेले नरकामध्ये गेलेले आपले पितर या ठिकाणी काय होतात, यमप्रहारामधून यमाच्या बंदीखान्यातून या ठिकाणी सुटतात आणि मोक्षाला पावतात. अशा ठिकाणी आत्मार्ग सांगतात नामे नरकी उधरती नामे स्वर्गस्थासे मुक्ती ब्रह्मादिक मरपती जन्मवंचिते कलियुगी. मग या ठिकाणी नामाचा एवढा महिमा श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे? जे नरकात गेलेत या ठिकाणी त्याच्या वंशातल्या त्याच्या नातवानं कोणबी हे नाम एकादशीच्या ठिकाणी जागरण केलं, नामस्मरण जर केलं तर त्या नामाच्या योगानं ते नरकात गेलेले पितर ते काय होतात, स्वर्गात जातात आणि स्वर्गात जाऊन त्याला मुक्ती प्राप्त होते. मग कवा या ठिकाणी नामस्मरण केल्याच्या योगाने नामाचा एवढा महिमा श्रेष्ठ आहे. मग या ठिकाणी स्वर्गात सुद्धा या ठिकाणी स्वर्गात गेलेले असतात तर मग त्याला सुद्धा या ठिकाणी नामाच्या योगाने मुक्ती प्राप्त होती. मग या कलियुगामध्ये काय श्रेष्ठ नामच श्रेष्ठ आहे. कोणतं साधन सुद्धा करायचं काम नाही. कारण स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लेखी व्हावा जन्माना. कशा करता? नारायण नामे भू जीवन मुक्त आणि कीर्तन या म्हणजे देवाच्या नावानं या ठिकाणी मुक्त होण्याकरता या ठिकाणी या स्वर्गीचे देवसुद्धा या ठिकाणी इच्छा करतात मृत्यू लोकामध्ये आमचा जन्म व्हावा आणि या देवाच्या नावानं नारायणाच्या नावानं आम्ही मुक्त व्हावं. एवढं नाम श्रेष्ठ आहे. मग या ठिकाणी आत्माला सांगले जो कोणी जर नाम घेता असेल मग त्याचे नरकामध्ये गेलेले वंशजसुद्धा या ठिकाणी त्याचा सुद्धा काय होतो, उद्धार होतो. असं या ठिकाणी आत्माला बरोबर सांगलं. कलियुगाचे थोर ख्याती नामासाठी लाभे मुक्ती श्रीयादे अत्यंज उदरते नाम कीर्ती दाटुकी. मग या कलियुगामध्ये आधीच्या युगामध्ये होते साधन करायचे ना, त्या कलियुगामध्ये साधन होत नाही. मग साधन होत नाही म्हणून या कलियुगामध्ये काय केलेलं आहे, नाम श्रेष्ठ आहे. मग या नामाच्या पाठीमागं काय लागलेली मुक्ती या पाठीमागं लागली. तुम्ही किती साधना कराल, साधनानं तरी लवकर देव साध्य होत नाही. मात्र नामानं नाम जर जो कोणी नामस्मरण करीत असेल, अनन्य भावानं जर नामस्मरण जर करीत असेल तर त्याच्या पायापाशी मुक्ती लोळते, दासी होते त्याच्या पायाची. कारण एवढं नाम श्रेष्ठ आहे. मग या ठिकाणी नाथ महाराज सांगले जो कोणी असं नामस्मरण जर करीत असेल तर त्याच्या पायाची दासी या ठिकाणी मुक्ती होती. असं या ठिकाणी नाथ महाराज म्हणतो. नामासी नाही स्नान बंधन नामासे नाही विधिविधान असने भजने शैले जाण नाम पावन हरेचे. मग या ठिकाणी नाथ महाराज सांगले मग कोणी म्हणेल मग नाम घ्यायचं म्हणजे आंघोळ करतो, स्नान करतो आणि मग या ठिकाणी मग देवाचं नाम घेतो. तसं नाही. नाथ महाराज म्हणाले ज्याला कोणाला नाम घ्यायचं असत त्याला आंघोळ जरी नाही केलं तर नामाला का आंघोळ न करता बी नाम घेता येते आणि तोंड न धुता बी नाम घेता येते. नाम कवा बी घेता येते, कुठं गेलं तरी नाम घेता येते. मग नामाला या ठिकाणी मग आंघोळ करण्याचं नाही तर काही येणं नाही. फक्त नाम मुखाला आलं पाहिजे. मग नाम जर कुठंही जरी घेतलं तरी नाम काय श्रेष्ठच आहे. कोणी म्हणजे आंघोळ केल्या नाव घेतल्यावर ते नाव श्रेष्ठ होईल, ते तर श्रेष्ठ होईल याच्यात नवल नाही. मात्र पार्शाला जरी नाव घेतलं ते सुद्धा काय श्रेष्ठ होते. अशा ठिकाणी नाथ महाराज सांगायला नामा सरली वाजटाळी अशा बास होती होळी तिवे कीर्तन समेळे रंगे वनमाळी डुलत. मग या ठिकाणी जर जो कोणी असं नामस्मरण जर करीत असेल आणि नामस्मरण करीत असताना टाळी असं वाजून देवाचं नामस्मरण जर करीत असेल मग हे पास आहेत. किती पास आहेत महाराज? 7 पासचे. म्हणजे 7ला 7 पास काय या नामाच्या योगाने टाळीच्या योगाने काय होतात ते 7ला 7 पास नाहीशी होतात. मग हे नाम एवढं श्रेष्ठ आहे. हे 7 पास सुद्धा इतके कठीण आहेत, कशाच्या योगाने सुद्धा छेदन होत
नाही. मग त्या नामाच्या योगानं या कलियुगामध्ये नुसतं नामस्मरण जरी केलं तर हे 7 पास या ठिकाणी छेदन होतात आणि नाम कोणाला घेता येतं. इथं कोणाला बंधनच नाही. कोणी असो, मग लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो, कोणी म्हातारा असो. यारे यारे लाल थोर याती नारे भक्त्या सकळाशी येते आहे अधिकार आणि कलियुगी उदार हरीच्या नामे. या ठिकाणी देवाचं नाम घ्यायला या ठिकाणी कोणालाही बंधन नाही आणि मग कोणाला बी घेता येते. अशा ठिकाणी नाथ महाराज वरून सांगायला म्हणतात, हरे कीर्तनी भक्तांत हरि के नाचे भगवंत चरण हृदय धुळी भूषित असे डुलत स्वानंदे. देव सुद्धा इतका येडा होतो कशामध्ये? या कीर्तनामध्ये, या हरिनामस्मरणामध्ये. कारण देव दुसरीकडे कुठंच जाणार नाही. मात्र या ठिकाणी जिथं जिथं हरिनामस्मरण आहे, जिथं जिथं कीर्तन आहे, तिथं तिथं देव काय करतो? नाचतो. तिथं देव तिथं येतो आणि त्या ठिकाणी ज्या हरिभक्ताची देव काय करतो? धुळी आपल्या मस्तकाला लावतो. कारण एवढा हरिभक्ताचा महिमा आहे. कोणाचा? नामस्मरण करणाराचा एवढा महिमा आहे. अशा ठिकाणी हे नामाचा महिमा या ठिकाणी नाथ महाराज वर्णन करून या ठिकाणी सांगण्यात. संकीर्तन सुखाची उधटी मज वैकुंठी न कंठे रवी बिंबाही तुटे सुख न वाटे मज तैसे. देवाला देव कुठे राहतो? देव वैकुंठात राहतो. मग देव वैकुंठात जरी राहत असेल, देव म्हणतो या ठिकाणी हरिकीर्तन आहे, जिथं नामस्मरण आहे, जिथं रामायण चालू आहे, त्या ठिकाणी मी जरी वैकुंठात जरी असो तरी मला तिथं करमत नाही आणि मी तिथं राहत बी नाही. मग मी राहतो कुठं? जिथं जिथं हरिकीर्तन चालू आहे, जिथं जिथं नामस्मरण चालू आहे, त्या ठिकाणी मी तिथं राहतो. अशा ठिकाणी देव म्हणाले त्या ठिकाणी मी राहतो, त्या ठिकाणी मी वस्ती असते. अशा ठिकाणी नाथ महाराज मुरडोनी योगी याचे मानसी धावणी जाय कीर्तनासी तेथे जिजिष्टे अहर्निसी स्नान देखी डुलत. मग या ठिकाणी नाथ महाराज सांगले वाटणं केवढा जरी योगी असेल, ध्यानी जरी असेल, तपस्वी जरी असेल, तर देव तिकडे जात नाही. मात्र देव त्याला दगा देव जिथं हरिकीर्तन चालू आहे, जिथं नामस्मरण चालू आहे, तिथं देव येतो. का? देवाला या ठिकाणी नामाची आवड आहे. कारण कलियुगामध्ये कोणतं साधन राहिलं नाही. तर या कलियुगामध्ये फक्त नामस्मरण या ठिकाणी साधन राहिलं, फक्त नाम घ्यायचं. या नामाच्या योगाने या ठिकाणी मग या कलियुगामध्ये नाम घेतल्यावर मग देव या ठिकाणी देव म्हणाले मी या योगी ध्यानी तपी या लोकांना मी या ठिकाणी नाडून यायला दगा देऊन या ठिकाणी मी या नामस्मरण करणाऱ्या भक्तापाशी, संस्कीर्तन म्हणजे या ठिकाणी नामस्कीर्तन करणाऱ्या भक्तापाशी मी या ठिकाणी धावून येतो. अशा ठिकाणी नाथ महाराज म्हणतो, माझी या भक्ताचे आवडी हरी कीर्तन घाली उडी कीर्तन सुखाची मज गोडे कडो इकडे नाचत. या ठिकाणी मग देव म्हणाले माझ्या भक्ताची मग मला आवड होती. कारण देव आपला भक्ताला जर देवाची जर आवड झाली तर मग देवाला सुद्धा त्या भक्ताची आवड होती. मग कसे भक्त? आतापर्यंत आपण सांगितलेले असे भक्त. मग देव म्हणाले अशा भक्तानं मग नामस्मरण जर केलं, कीर्तन करू लागला, त्या भक्ताच्या नामस्मरणाच्या योगानं मी त्या ठिकाणी काय करतो? धावून येतो. माझी उडी ती त्या ठिकाणी पडते आणि मग त्याच्या नामकीर्तनामध्ये मग मी काय करत असतो? नाचत असतो. मला या ठिकाणी मला आनंद भेटतोय. अशा ठिकाणी देव आपल्या भक्ताच्या ठिकाणी वर्णन करून सांगेल, भगवंतेने गुह्यासे सांगितले नारदापासे म्हणून तो हे हरी कीर्तनासी अहर्निसी डोलत. मग भगवंताने या ठिकाणी आपलं नित गुह्य नारदापाशी सांगितलं. नारदापाशी सांगितलं. नारद का मग त्या ठिकाणी नाम जो कोणी माझं नाम घेईल, नामस्मरण माझं करेल, त्याच्या इतका श्रेष्ठ दुसरा कोणी नाही. एवढं नारद महर्षीला सांगितलं. नारद महर्षीनं काय दुसऱ्या तपश्चर्या काही केलं नाही. कारण नारदाला ज्यावेळेस भगवंतानं सांगितलं माझं नाम घेणारा श्रेष्ठ तू आहे,
मग ज्यावेळेस नारदानं सुद्धा काय केलं, देवाचं नामस्मरण घ्यायला सुरुवात केली. नारदानं ते योगी ध्यानी तपी याच्या नादा लागले नाही. कारण देवाचं नाव एवढं श्रेष्ठ, देवानं स्वतः आपलं सांगितलं की जो कोणी माझं नाव घेत असेल त्याच्या सहवासामध्ये मी रात्रंदिवस त्याच्या पशी मी आहे. अशा ठिकाणी देव या ठिकाणी आपल्या भक्ताचं या ठिकाणी वर्णन करू आले. आणि त्या भक्त असे माझे भक्त श्रेष्ठ आहेत अशा ठिकाणी वर्णन करू लागले. नामी निर्मुक्त महादोषी ओस वस्ती यमलोकासी कीर्ती मरती उपवासे यमने वैसे लंघने. मग या ठिकाणी या नामाच्या योगानं काय होतं, मग हे नाम जर घेत राहिले, माझे भक्त जर नाम जर घेत राहिले, हे यमलोक जे आहे यमलोक मग तिथं कोणीच जाणार नाही. सगळे मग भक्त माझे उद्धार पावतील. हे यमलोक जे आहे मग हे ओसाड होईल. आणि मग कोण्या तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. कारण देवाचं नामस्मरण घेतलं की तीर्थसुद्धा मग काय होतील, उपाशी मरतील. कारण याला पापच भेटणार नाही ना, कारण पापच शिल्लक राहणार नाही. नाम जर घेतलं तर पापाचं दहन होते. मग या ठिकाणी आपण तीर्थयात्रा करतो, कशा करता करतो तर आपलं पाप या ठिकाणी धुवून जावं, पाप या ठिकाणी आपलं नाहीसं व्हावं म्हणून. मग या ठिकाणी मग नामस्मरण जर भक्त करीत राहिले आणि मग या ठिकाणी त्याचं पापच राहणार नाही. आणि मग पाप नाही राहिलं मग हे तीर्थसुद्धा काय होतात, उपाशी राहतात. या ठिकाणी असं आणि यमलोकसुद्धा ओसाड राहील. यमलोकामध्ये मग कोणीच जाणार नाही. माझ्या भक्ताचा सर्व भक्ताचा या ठिकाणी मग उद्धार होईल. त्या ठिकाणी नाथ महाराज वर्णन करून या ठिकाणी नाम गजरेची निर्मुक्त वही पाहे चित्रकूत कोरी पाण्यागे तेथ कर्म निर्मुक्त हरिनामे. मग असे माझे भक्त जर नाव जर घेऊ लागले, मग कोणी असो, पापी असो का लहान असो का थोर असो का मोठा असो, मग कोणी असो, स्त्री असो का पुरुष असो, मग असं माझं आवडीनं माझं नामस्मरण जर कोणी करीत असेल, माझे भक्त जर असं माझं नामस्मरण जर करीत असेल, मग त्याची त्या ठिकाणी चित्रगुप्त मग त्याची वही काढेल. मग वही काढल्यावर या भक्ताचं किती पाप झालेलं आहे. मग हे भक्ताचं त्या ठिकाणी चित्रगुप्तानं पाहिल्यावर त्या ठिकाणी वही काय राहील, कोरीच राहील. कारण तिथं नामस्मरण करणाराचं पातकच तिथं नाहीचं होतंय, जळून जातंय. मग त्याचं पातक काय राहील, पापच राहत नाही त्याचं. मग त्या ठिकाणी चित्रगुप्ताला काय देता येईल पातक. मग त्या ठिकाणी देव स्वतः साक्षात सांगू लागले. मग या ठिकाणी चित्रगुप्ताची वही काय राहील, पुरी राहील. मग चित्रगुप्त काय करायचं, लिहायचा, खोडायचा, मोडून टाकायचा, फाडायचा पण. मग या ठिकाणी नाथ महाराज सुद्धा सांगतात, नाम इतकं श्रेष्ठ आणि या नामाच्या योगानं माणसाचा तर उद्धार होतंय. मात्र या ठिकाणी त्याच्या 22 पिढ्याचा उद्धार होतोय. आणि स्त्रीच्या योगानं या ठिकाणी 42 कुळाचा उद्धार होते. त्या ठिकाणी नाथ महाराज राम नामाची मरता गाडी वहीची पाने खोडी ना मोडी अवघी वहीच उडजी केली रोकडी हरी नामे. मग या ठिकाणी मग हरीच्या नामाच्या योगानं मग देवाचं नामस्मरण जर करीत असताना असे भक्त, मग या ठिकाणी चित्रगुप्त काय करायचा, त्या भक्ताचा अंतकाळ जवळ आल्यावर चित्रगुप्त काय करायचा, वही उघडून बघायचा. मग वही उघडल्यावर त्या ठिकाणी त्याला काय दिसायची, सगळी वही कोरीत दिसायची. आणि मग काय काय जर असं लिहायला गेलं तिथं खोडा केलेला असतात. म्हणजे जरा असं पाप केलं मग त्यानं देवाचं, त्या भक्तानं देवाचं नामस्मरण केलं तर ते पाप काय होतं, जळून जातं, नाहीसं होतं. मग ती खोडी करून ते पानं जे आहेत ते खोडाखोडी केलेले ते पानं सुद्धा मग या ठिकाणी तसेच कोरे राहतात. एवढा नामाचा महिमा श्रेष्ठ आहे अशा ठिकाणी नाथ महाराज वर्णन करून सांगतात. ऐसे करिता कीर्तना श्रोते वक्ते दोघे जन होते आनंदी मग्न आनंद घन श्रीराम नाम. मग या ठिकाणी असं हरिकीर्तन नामस्मरण जिथं जिथं चालू आहे, जे जे सांगतात, कारण श्रोते जे ऐकतात, सांगणारा तर पवित्र होतो, याच्यात नवल नाही, ऐकणारे सुद्धा पवित्र होतात. म्हणजे सांगणाऱ्याला जेवढं पुण्य आहे त्याच्यापेक्षा दुप्पट पुण्य ऐकणाऱ्याला. उद्यापासून ऐकली, कारण सांगणारा सांगत असतो, मग ऐकणारा सर्व अंगाचे कान करून ऐकत असतो. कारण ऐकणाराचं लक्ष हे काय सांगतो, कुठपर्यंत सांगतो, कसा सांगतो याच्याकडे असते.
आणि सांगणारा तर फक्त जिकडं वही काय सांगायला एवढंच फक्त सांगणार. मग या ठिकाणी ऐकणाराचं लक्ष जितकं असतंय तितकं ऐकणाऱ्याला सांगणाऱ्यापेक्षा वाचणाऱ्यापेक्षा ही पुण्य दुप्पट आहे. अशा ठिकाणी नाथ महाराज वर्ण करून सांगायला राम मग त्याच्या याच्यामध्ये नाचतो आनंदाने त्या ठिकाणी त्याच्या सहवासामध्ये देव राहतो. अशा ठिकाणी नाथ महाराज वर्ण करून सांगायला राम नामाच्या वरती त्यास झाली स्वरूप प्राप्ती ज्याची दृष्टी ती दृष्टी जगती मी त्यावरती ती फळे गुरली. मग या ठिकाणी मग देवाचं नामस्मरण भक्त जर करीत असत भक्त घेतात आणि मग त्या देवानं भक्ताचं नाव भक्त नाव जर घेतलं मग त्याची काय होती त्याची प्रचिती होती म्हणजे त्याला साक्षात्कार होतो. साक्षात्कार झाल्यावर मग ते देवरूप होतो म्हणजे ते माणूस राहत नाही त्याचा सर्व त्या ठिकाणी नाहीसा होतो. अहंकार हे सर्व नाहीसा झाल्यावर त्या ठिकाणी मग तो साक्षात्कार झाल्यावर त्याला देवाचं रूप प्राप्त होते आणि देवाचं रूप प्राप्त झाल्यावर मग देव आणि भक्त एकच होतात. अशा ठिकाणी दोन्हीचा भेद राहत नाही कारण एक झाल्यावर भेद राहत नाही. भक्त कोणता आणि देव कोणता या ठिकाणी अलग होत नाही. अशा ठिकाणी असे भक्त माझं नाम आदि ब्रह्मा इंद्रादि देव लोकपालादि सर्व विश्व वेदांत वाद स्वरूप नाम नित्य सर्व राम नामी. मग या ठिकाणी मग कोणी म्हणेल मग देवाचं दुसऱ्या देवाचं नाव घ्यावं मग दुसऱ्या देवाचं नाव घेत नाही कारण हे सर्व देव त्याच देवाचं नाव घेतात. कोणा या श्रीहरीचं. मग बाकीचे देव जे आहे हे देवाचे काय का अंश आहे कारण ह्या देवाला स्वतःचा जन्ममरण चुकीता आलं नाही तर ते देव आपलं जन्ममरण का चुकू शकत नाही कारण त्याला स्वतःचा ज्याला स्वतःचा जन्ममरण चुकीता आलं ते आपलं जन्ममरण चुकीतो. मग या ठिकाणी मग अशा देवाला शरण जातं. सर्व देव तर त्या देवाला शरण जातात. आता आपण सुद्धा अशा देवाला शरण जातं की त्या देवानं आपलं जन्ममरण तर नाहीसं करावं आपला उद्धार सुद्धा व्हावं. अशा ठिकाणी नाथ महाराज वर्णन करून एक राम नामासाठी ब्रह्मादी देवाचे हे गोष्टी फलगोप्राय एवढाले सृष्टी राम नाम पुष्टी अगाध. राम नाम एकच राम आहे नाम किती आहे एक आहे. मग ह्या रामासाठी नामस्मरण करण्यासाठी ब्रह्मदेव सुद्धा या देवाचं नामस्मरण करतो कारण ब्रह्मदेवाला माहित आहे ना या देवाचं नामस्मरण केल्यावर आपलं सुद्धा जन्ममरण या ठिकाणी नाहीसं होते. मग या ठिकाणी ह्या देवाचं नामस्मरण जो कोणी करी मग कोणी असो ब्रह्मदेव असो का तुम्ही आम्ही असो का पापी असो का स्त्री असो का पुरुष असो कोणी असो मग ह्या रामनामाचं स्मरण करीत असेल अनन्य भावानं देवाचं आनंदानं या ठिकाणी स्मरण करीत असेल हरिकीर्तन जर करीत असेल तर मग त्याचा या ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय तर राहत नाही. मग त्याचं जन्ममरणाचं खातं सुद्धा या ठिकाणी देव नाहीसं करतो आणि त्याच्या 31 कुळाचा उद्धार या ठिकाणी देव करतो. अशा ठिकाणी राम नाम येतीच कळा आवडी हरी हृदय कमळा राम कळा कोंदला डोळा संसार सगळा तृणप्राय. मग या ठिकाणी मग राम नाम या ठिकाणी सर्व मग या आनंदानं हे घेतलं तर याच्यामध्ये जर प्रेम जर राहिलं भक्ती जर राहिली मग अशा भक्ताला मग संसार बाधा करतं का नाही कारण हा संसार जे आहे म्हणजे कसा गवताच्या काडीप्रमाणे तृणप्राय होतो कारण त्याला संसार या ठिकाणी त्याला आठवत बी नाही आणि संसार त्याला प्रशेलित करू शकत नाही. जसं कमळ या ठिकाणी पाण्यात राहतं मग आता पाणी अंगाला लागू देत नाही. मग तसे माझे भक्त या ठिकाणी संसारात राहतात मग आता संसार अंगाला लागू देत नाही. आपल्या महाराजांना सुद्धा संसारात राहून या ठिकाणी परमार्थ केला मग आता संसार अंगाला लागू गेला नाही. मग अशा ठिकाणी माझे भक्त राहतात. मग माझे भक्त या ठिकाणी मग काय करतात अशा भक्ताला मग या ठिकाणी माझं स्वरूप प्राप्त होत आहे त्याचं जन्ममरणाचं खातं फिटून जात आहे आणि ते मीच होतो कारण भक्त अलग राहत नाही आणि मी अलग राहत नाही भेद होत नाही दोन्ही काय होतात एक रूप होतात. अशा ठिकाणी नाथ महाराज वर्णन सांगणार राम नामा पासे विरक्ती राम नामे परम प्राप्ती राम नामे भक्ती मुक्ती यथा त्रिजगती अवधारा. या ठिकाणी श्रीरामचंद्र प्रभूच्या नामाच्या योगानं या ठिकाणी वैराग्यही प्राप्त होत आहे
आणि या ठिकाणी आपलं ही काया जी आहे, ही काया सुद्धा काय होती, पवित्र होती. आणि मग या ठिकाणी आपल्याला परमप्राप्ती होती. या ठिकाणी आपण उच्च पदाला जातो. कशाच्या योगानं? या नामाच्या योगानं. मग नाम कसं घ्यावं लागतंय? आतापर्यंत सांगितलं तसं घ्यावं लागतंय. अनन्य भावानं घ्यावं लागतं. अनन्य भावानं जर देवाचं नामस्मरण जर घेतलं तर माझे भक्त मला या ठिकाणी मला येऊन प्राप्त होतात, उच्च पदाला प्राप्त होतात. अशा ठिकाणी नाथ महाराज सांगा, राम नाम स्मरता नित्य पाश निर्दळे अकल्पात पुण्य उपजवी अद्भुत जे नित्य नित्याच्छदक. मग असं नामस्मरण अनन्य भावानं नामस्मरण करणारा मग त्याचं पाप किती व्याज, मग ते पाप काय होतंय? नाहीसं होतंय. आणि पाप नाहीसं झाल्यावर मग काय होतं? पुण्य वाढू लागतं. कारण एक कमी होतंय, पाप कमी होतंय आणि पुण्य वाढतंय. कशाच्या योगानं? नामाच्या योगानं. मग नामस्मरण इतकं श्रेष्ठ आहे कारण नामाच्या योगानं माणसाला देवसुद्धा होता येते. या ठिकाणी नाम असं घ्यावं लागतंय. अनन्य भावानं देवाला शरण जावं लागतंय. देवामध्ये एकरूप व्हावं लागतंय. तेव्हा देव या ठिकाणी मग आपल्या भक्ताचा उद्धार करतोय. अशा ठिकाणी करिता नित्य नाम स्मरण तेने उपजे परम पुण्य जय भोग क्षय नवे क्षीण ब्रह्म परिपूर्ण प्रापक. मग या ठिकाणी हे नामस्मरणाचं पुण्य, मग या ठिकाणी हे जे पुण्य आहे हे तुम्ही किती जरी भोगलं ते पुण्य संपत नाही. दुसरं पुण्य तुम्ही 100 यज्ञ करा, ते 100 यज्ञ केल्यावर इंद्रपद प्राप्त होत आहे. मग आता त्या ठिकाणी ते इंद्रपद जरी 100 यज्ञ केल्यावर इंद्रपद जरी प्राप्त झालं तर ते पुण्य संपल्यावर पुन्हा माघारी यावं लागतं. नाही ना एखाद्या तुम्ही ब्राह्मणाचे जन्म घडून या ठिकाणी 100 जरी यज्ञ केले, ब्रह्मपदाला जरी तुम्ही पावले तरी तुम्हाला शेवटी पुण्य संपल्या पाठीमागं यावंच लागतं. मग या ठिकाणी नाथमारा सांगले मग आता रामनामस्मरणाचं पुण्य हे तुम्ही किती जरी भोगलं तर हे संपत नाही आणि आता क्षयसुद्धा होत नाही. कारण एवढं पुण्य श्रेष्ठ आहे. पापाचा नाहीसं करतंय मात्र पुण्यसुद्धा या ठिकाणी एका नामाचं पुण्य कोटी कोटी पुण्य असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. एवढं पुण्य श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी नाथ महाराज नामाचा महिमा या ठिकाणी वर्णन करू लागला. नाम स्मरता वैराग्य पूर्ण इंद्र लोकाधी ब्रह्म सदन मिथ्या तैसे जैसे स्वप्न वैराग्य गहन त्या नामी. मग या ठिकाणी मग नामस्मरण जर करीत असेल, नामस्मरण करणारा मग या ठिकाणी स्वर्गात जाऊ शकत नाही कारण त्याचं पुण्य आहे ना. ब्रह्मदेवापर्यंत जाऊ शकत नाही कारण हेच देव त्या देवाचं नामस्मरण करतात, तेच देव इच्छितात की आम्हाला या देवाच्या सदनाला जावं. मग कारण असे भक्त माझं नामस्मरण करणाऱ्याला या ठिकाणी मग स्वर्गात ब्रह्मदेवापाशी या ठिकाणी जाऊ शकत बी नाही आणि याला जाऊ देत बी नाही. माझ्या भक्ताला मायापाशीच या ठिकाणी सामील करून घेतो, माझ्यातच सामील करून घेतो कारण मीच आहे. माझ्याजवळ माझ्या भक्ताला धरतो. अशा ठिकाणी ते भक्त मला आवडतात. कोणचे? जे भक्तचरित्रात प्रशंसित, जे भक्ताला जे भक्ताचं चरित्र ते प्रशंसित म्हणजे मनन करतात, श्रवण करतात, पठण करतात ते भक्त मग मला या ठिकाणी आवडतात. मग त्या भक्ताला मी काय करत असतो? माझ्या जवळ धरत असतो. अशा ठिकाणी नाथ महाराज वर्णन सांगणार. ऐसे झाले या विरक्ती सद्गुरु तोची ब्रह्ममूर्ती ऐसे उपजे अभेद भक्ती सर्व मूर्ती भगवंत. मग या ठिकाणी श्रीरामचंद्र प्रभूच्या देवाचं नामस्मरण जर केलं तर मग या ठिकाणी नामस्मरण करत असताना सुद्धा सद्गुरूचं ज्ञान उपदेश पाहिजे, सद्गुरू पाहिजे. आणि सद्गुरू जर असेल, सद्गुरू जर ज्ञान जर दिलं असेल आणि सद्गुरूची जर भेट जर झाली तर मग हे सद्गुरू जर आपल्याला जर लाभले तर मग या ठिकाणी देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. कारण एवढं नाम श्रेष्ठ आहे आणि या ठिकाणी नामानं आतापर्यंत तरले आणि इथून पुढे बी तरणार आहे आणि पुढे बी तरतील. अशा ठिकाणी नामाचा महिमा श्रेष्ठ आहे. अशा ठिकाणी आत्मा अभेद गुरु भक्तीचे ज्ञान सर्वभूती भगवत जन भूत भौतिके चैतन्य
चैतन्य घन ब्रह्मज्ञान या नाव. आणि कसं नामस्मरण पाहिजे? भेदरहित नाही पाहिजे, अभेद म्हणजे त्याच्या ठिकाणी भेद राहिलाच नाही पाहिजे. असं नामस्मरण करणारा भक्त याच्या ठिकाणी भेद राहत नाही. असे भक्त मग या ठिकाणी माझ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी काय होतात? प्राप्त होतात. माझ्याजवळ मला प्राप्त होतात असे भक्त. आणि जर भेद जर असेल तर मग मला प्राप्त होत नाही, कारण ते पलीकडेच राहतात. आणि ज्याच्या ठिकाणी भेद नाही, जो देखे तो माने भगवंत. कारण कोणी दिसलं तरी त्याला देवच दिसतो. याच्या ठिकाणी भेद नाही, कारण याची अभेदवरती झालेली. मग याला हा भक्त माझ्यापाशी मला प्राप्त होतो अशा ठिकाणी नाथमार्गवर सांगतो. ऐसे या ब्रह्मस्थिती जन्म मरण सहज शांती सजीव निर्जळे पै भ्रांती ते उपपती अवधार. या ठिकाणी अशी या ठिकाणी या ब्रह्माची महिमा, या ठिकाणी या देवाच्या नामाचा महिमा श्रेष्ठ आहे. या ठिकाणी सजीव या ठिकाणी काय होतात? उद्धार पावतात. याच्या नामाच्या योगाने श्रेष्ठ पदाला पावतात. म्हणजे या ठिकाणी एवढी नामाची महती या ठिकाणी काय श्रेष्ठ आहे. आणि या ठिकाणी पुन्हा अजून सांगतो मुलाला, या ठिकाणी ऐका जरा सावध चित्ताने या ठिकाणी. प्रपंच येथे झाला होता हे समूल मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. मग या ठिकाणी भक्तानं मग हे प्रपंच केला, म्हणजे तुम्ही आम्ही करतो त्या प्रपंच केला. मग हे प्रपंच जर समजा केला तरी एका मिथ्या आहे, कारण हे अंगाला लागू देत नाही, कारण भक्त आहे. आणि मग यानं जरी प्रपंच जरी केला तर या ठिकाणी प्रपंचापासून अलिप्त आहे, कारण हे माझ्या भक्तीमध्ये विलीन झालेले, कारण माझ्या भक्तीमध्ये रममान झालेले. आणि माझ्या भक्तीमध्ये जरी रममान झालेले असेल तरी यानं संसार जरी केला, प्रपंच जरी केला तरी हे काय तर त्याच्या अलिप्त आहे, कारण हे माझ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी माझ्या अंशामध्ये या ठिकाणी मिलन झालेले अशा ठिकाणी नाथमार्गावरून. ऐसे जे मागुता ऐसे जे का सहज स्थिती या नाव सवेज निर्से भ्रांती पुरुषा परमानंद प्राप्ती ही निज ख्याती अवधारा. मग या ठिकाणी अशा भक्तानं देवाचं नामस्मरण केल्यावर याची भ्रांती जी आहे ती भ्रांती काय होती? नाहीशी होती. आणि भ्रांती एकदा नाहीशी झाली की मग ते पुरुष किंवा भक्त, माझा भक्त काय होतो? मग मला या ठिकाणी परमार्थ म्हणजे ब्रह्म होतो, त्याच्या सोपं ब्रह्म होतो. आणि ब्रह्म झाल्यावर ते माझ्यात विलीन होतो, मला येऊन प्राप्त होतो. किंवा ज्याची भ्रांती समोर गेली, त्याची भ्रांती जर त्याची नाहीशी जर झाली, काम क्रोध लोभ मद मच्छर या ठिकाणी भेदभाव सगळं या ठिकाणी त्याचं नाहीसं झालं, ते भक्त या ठिकाणी मला येऊन प्राप्त होतो. आणि त्या भक्ताला मी या ठिकाणी माझ्या हृदयाच्या ठिकाणी जागा देतो. अशा ठिकाणी नाथमार्गावरून सांगतो. देवने परमानंद प्राप्ती पुन्हा न परते मागुती राम नामाच्या औरते जडासे मुक्ती द्यावया. या ठिकाणी देव म्हणाला, माझे भक्त नामस्मरण जे करतात ते भक्त हे यानं भक्ती केलेली आहे, तर पुण्य जे आहे या पुण्याच्या वरती मला प्राप्त होतात. मी त्याला प्रमानंदाला म्हणजे ब्रह्मच करून टाकतो. आणि मग ते ब्रह्म झाल्यावर त्याला पुन्हा माघारी यायचं का? नाही, कारण त्याची पुनरावृत्ती पुन्हा नाही. तुम्ही तप करा, साधना करा, योग याग करा, यायचं पुण्य बी आहे, नाही म्हणून नाही. तीर्थयात्रा करा, त्याचं पुण्य आहे. मात्र त्याचं पुण्य या नामाच्या पुण्याची बराबरी करू शकत नाही. कारण नामाचं पुण्य जे आहे याचं कसं माहिती का? नामाच्या पुण्याच्या योगानं तुम्ही पुन्हा माघारी येऊ म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तुम्ही पुन्हा अडकू शकत नाही. जन्म मरणाच्या फेऱ्यात तुम्ही अलिप्त राहता. मात्र या ठिकाणी तुम्ही यज्ञ करा, तप करा. या ठिकाणी अनेक या ठिकाणी काय ऋषींना अंगठ्यावरून तप केले, मात्र तरी बी त्याला सुद्धा काय पद प्राप्त होतं. मात्र या ठिकाणी भोगून ते पुण्य जे आहे हे पुण्य पुन्हा त्याचं संपत आहे, लोक पावत आहे, क्षेप पावत आहे. मग त्याची पुन्हा या ठिकाणी जन्म मरणामध्ये त्याची पुन्हा त्याला यावं लागतं. मात्र माझ्या भक्ताला, नामस्मरण करणाऱ्या भक्ताला या ठिकाणी पुन्हा जन्मायचं नाही,
पुन्हा मरायचं नाही. अशा ठिकाणी देव आपल्या भक्ताचं वर्णन या ठिकाणी करतो. राम नाम स्मरणासाठी परमानंदी पडे मिठी ब्रह्मरूप प्रगटे सृष्टी अनंत कोटी हरे नाम. मग असं देवाचं नामस्मरण केलं मग ते प्रब्रह्म होतो आणि प्रब्रह्म झाल्यावर मग त्याला या ठिकाणी आनंद होतो. मग त्याला दुःख राहिलं नाही, कारण ते देवामध्ये विलीन झाला, देवामध्ये या ठिकाणी एकरूप झाला. आणि देवामध्ये एकरूप जर झाला भक्त, मग या ठिकाणी त्याला मग कशाची चिंता बी राहिली नाही, पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं याची या ठिकाणी भीती राहिली नाही, कशाचीच भीती राहिली नाही. का तर देव झाला, ब्रह्म झाला आणि ब्रह्म झाल्या पुन्हा माघारी सुद्धा याचं काम नाही. असा या ठिकाणी रामनामाच्या महिमा या ठिकाणी आघात आहे, श्रेष्ठ आहे. अशा ठिकाणी आत्माराम म्हणतो. ज्याचे नामाचे ऐसे महिमान तो स्वामी जनी जनार्दन त्यासी काय वाचा मने करून अनन्य शरण सद्भावी. या ठिकाणी गजेंद्र मंडला सरोवरातून जो कोणी असा देव आहे ज्याची भक्ती केल्यावर आतापर्यंत सांगितलेलं, ज्याची भक्ती केल्यावर ते भक्त त्या ठिकाणी त्याला ब्रह्म प्राप्त करून देतो, याच्यात नवल नाही. त्याला स्वतः आपल्यात विलीन करून घेतो, त्याचं पाशबंधन छेदून घेतो. आणि अशा भक्ताला एवढा नामाचा महिमा काय श्रेष्ठ आहे. आणि साक्षात देव स्वामी या ज्याचं नाम हे जे आहे नारायण आहे, आणि त्या देवाला या ठिकाणी मी काय शरण आहे. आणि त्या देवानं माझं काय करा, या दुःख या ठिकाणी नाहीसं करावं. असं गजेंद्र म्हणजे हत्ती या ठिकाणी देवाला धावा करून असं सद्भावसी अनन्य शरण एकांतासी दीन बदन स्वये धाविनला जनार्दन करपाळ पूर्ण दिनाचा. मग एवढा नामाचा महिमा श्रेष्ठ आहे. कसा एवढं नाम श्रेष्ठ आहे. आणि नाम जर घेतलं तर त्याच्यात परब्रह्म होतो, याच्यात नवलच नाही. मग या ठिकाणी मी त्या देवाचं नाव, मी त्या देवाला मी काय तर शरण आहे. आणि त्या देवाचं या ठिकाणी मी जनी जनार्दन कोण आहे भगवान परमात्मा. आणि त्या भगवान परमात्म्याला एवढं गजेंद्रानं वर्णन केलं. त्या भगवान परमात्म्याला कोण्या जनी जनार्दन त्या नारायणाला मी काय अनन्य भावानं शरण आहे. आणि त्या देवानं माझं काय करावं दुःख नाहीसं करावं. अशा ठिकाणी गजेंद्र त्या देवाचा धावा त्या ठिकाणी करू लागला. दिनोद्वारे त्वरान्वित परम कृपाळू भगवंत केले क्षीरसुखार्ष युक्त असे सांगत परीक्षिते प्रती. मग अशा ठिकाणी त्या देवाचं स्मरण करून असा गजेंद्र मंडळाला एवढा देव श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे आतापर्यंत सांगितलं. कारण भक्ताला नामस्मरणाच्या महिमाच्या योगानं देव एवढा श्रेष्ठ आहे. तर साक्षात देव आल्यावर देव का आपलं संकट नाहीसं करू शकणार नाही. असा गजेंद्र मंडळाला त्या देवाला मी अनन्य भावानं शरण आहे, त्या श्री जनार्दनाला मी शरण आहे. आणि त्या देवाला येऊन या ठिकाणी माझं दुःख हे नकारात्मक दुःख जे आहे या ठिकाणी काय करावं नाहीसं करावं. अशा ठिकाणी गजेंद्र धावा करून सगुणतेची निर्गुण निर्गुणतेची सगुण नामे ब्रह्म प्राप्ती पूर्ण जगद्वार हरे नामे. मग या ठिकाणी ते देव मग सगुणास निरूप. मग या ठिकाणी ते देवाला या ठिकाणी मी त्या जनार्दना नारायणाला त्या देवाचा या ठिकाणी जो कोणी एवढा देव श्रेष्ठ आहे त्या नारायणाला मी आनंद भावानं शरण आहे. आणि त्या देवानं काय करावं माझं दुःख नाहीसं करावं. असं हत्ती म्हणजे गजेंद्र या ठिकाणी त्या देवाचा त्या सरोवराचं त्या ठिकाणी नकरासंग युद्ध करीत म्हणजे अंतकाळाला त्या देवाचा धावा अशा ठिकाणी करू लागला. सविशेष निर्विशेष स्थिती ऐसे गजेंद्र केली स्तुती तेने दुष्ला श्रीपती कृपामूर्ती कृपाळू. अशी या ठिकाणी गजेंद्रानं देवाची स्तुती केली. 3 दिवस झाला अध्याय चालायला गजेंद्राची स्तुती. आणि एवढी गजेंद्रानं स्तुती केली. गजेंद्राला हत्ती असून पशु असून या ठिकाणी या पशुनं सुद्धा या ठिकाणी काय केलं देवाचं वर्णन केलं, देवाचा धावा केला. या ठिकाणी
देवाची धावा करूला, देवाला अनन्य भावाने मी शरण आहे असं म्हणल्यावर त्या ठिकाणी देवाला सुद्धा काय आणि महाराज दया आली. कारण देव कृपाळू आहे आणि देव कृपाळू असल्यामुळं त्या ठिकाणी गजेंद्राने एवढा धावा केला. देव कृपाळू आला आणि देव त्या ठिकाणी गजेंद्राला त्या ठिकाणी पावले अशा ठिकाणी आपण म्हणू. शक्र विरिचे शकर विद्याधिक सुरवर पदाभिमानी थोर थोर त्यासी गजेंद्र उद्भव उद्धरविना. मग या ठिकाणी अनेक देव आहेत, देवाला काही कमी नाही. इंद्र आहे, ब्रह्मदेव आहे, यम आहे, सर्व देव आहेत. मात्र या ठिकाणी गजेंद्राला माहीत होतं हे देव आपल्याला सोडू शकणार नाही. कारण गजेंद्रानं ह्या देवाला मानलं बी नाही. कारण हे देव कसे माहीत का अभिमानी देव आहे. कारण ह्या देवाची जर भक्ती जर केली तर माणसाला सुद्धा अभिमान होतो. त्याला तर होतोच, माणसाला त्या भक्ताला सुद्धा अभिमान होतो. मात्र गजेंद्र म्हणणार ह्या देवाला मी भजत नाही. तर कोण्या देवाला भजतो? त्या श्री जनार्दनाला, त्या नारायणाला, म्हणजे याची अंश आहे. या ठिकाणी त्या जनार्दनाला, त्याला जन्म मरण नाही, जन्म मरणार रहित आहे, त्या देवाला मी अनन्य भावाने शरण आहे. अशा ठिकाणी गजेंद्र देवाचा धावा करू लागला. समस्ताये सुरवरासे शिनता निज सामर्थ्येसी न सोडवे गजेंद्रासी दया ऋषिकेशी वाचोनी. मग या ठिकाणी गजेंद्राला सुद्धा माहित होतं आपण दुसऱ्या जर देवाचा जर धावा जर केला तर हे देव आपल्याला सोडू शकणार नाही आणि सोडित बी नाही. मी आधी तुम्हाला सांगतो, कारण या देवाचं ज्या देवाला स्वतःचा जन्म मरण चुकीता आलं नाही ते दुसऱ्याचा जन्म मरण चुकू शकत नाही. मग या ठिकाणी गजेंद्र सुद्धा म्हणला ही आपल्याला यायचा स्वतःचा राजा रावणाच्या बंदीखान्यातून यायची स्वतः याला सुटका करून घेता आली नाही. तर हे देव आपल्याला काय नकराच्या याच्यातून सोडू शकतात. मग त्या ठिकाणी गजेंद्र म्हणला त्या देवाला, कोण्या श्री जनार्दनाला, नारायणाला, विष्णू परमात्म्याला या ठिकाणी मी अनन्य भावानं शरण आहे आणि त्या देवानं मला या ठिकाणी या नकराच्या तावडीतून या ठिकाणी माझं भवपाश, या ठिकाणी माझं जन्म मरणाचं खातं या ठिकाणी काय करावं, नाहीच करावं असं या ठिकाणी गजेंद्र देवाचा धावा करू. प्रताप इंद्रियाची सत्ता नित्य अधीन भगवंता दया वाचून सर्वता दिन भारता न करवी. मग असं गजेंद्रात या ठिकाणी स्तुती ऐकली, वर्णन ऐकली. मग देव त्या ठिकाणी काय झाले, सुदर्शन घेतलं, सच्च झाले आणि सच्च होऊन त्या ठिकाणी म्हणजे आपला भक्त 4-5 झालं वर्णन करायला देवाचं. या ठिकाणी मग आपल्या देवाच्या भक्ताला आपण धावून गेलो पाहिजे. असं ठिकाणी देव सुद्धा कृपाळू आहे. कारण देवाला जितकं तुम्ही अनन्य भावानं शरण जा देव तितकं लवकर धावून येतो. अशा ठिकाणी नाथ महाराज वर्णन कृपाळू. समस्ताये सुरवरासे नूर नुधर तिवेची गजेंद्रासी तया काळी ऋषिकेशी अति त्वरेसे निघाला. त्या ठिकाणी देवानं सुद्धा या ठिकाणी विचार केला या गजेंद्राला आपल्याशिवाय कोणी दुसरं सोडू शकत नाही. मग या ठिकाणी आपलं गेलं पाहिजे आणि गजेंद्राला सोडलं पाहिजे. आपला भक्त आहे. कारण गजेंद्रानं आपला अनन्य भावानं या ठिकाणी आपली भक्ती केली, आपलं नामस्मरण अनन्य भावानं केलं आणि मग आपल्या वाचून गजेंद्राला कोणी सोडू शकणार नाही. आपल्या भक्ताला आपल्या वाचून कोणी सोडू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्मा या ठिकाणी लवकर ताबडतोब त्या ठिकाणी निघाले म्हणतात. आहे कोणी गजेंद्राचे स्तवन सुदर्शन हाती बसवून शीघ्र गरुडावरे बळवळंबन श्री भगवान चालिला. असं गजेंद्राचं वर्णन ऐकलं. या ठिकाणी ऐकल्याबरोबर मग देवाला सुद्धा या ठिकाणी ताबडतोब देव निघाले. देवानं हातामध्ये सुदर्शन घेतलं आणि आपल्या गरुड वाहन हे गरुडाला या ठिकाणी बोलले. गरुडा या ठिकाणी देव आरूढ झाले आणि देव ताबडतोब आपला भक्त मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे आणि म्हणूनच आपला भक्त आपला धावा करीत आहे आणि आपला लवकरात लवकर त्या ठिकाणी आता ताबडतोब या ठिकाणी गेलं पाहिजे. अशा ठिकाणी भगवान परमात्मा गरुडा बसून या ठिकाणी निघाले म्हणतात. सकळ जीवाचा जीव सर्व जीव ज्याचे अवयव सर्वात्मा श्री केशव स्वयमेव चालिला. मग असा देव, कोणता देव? सर्व देव जे आहे 33 कोटी देव आहे हे काय, त्या देवाचे काय तर अंश आहे, त्या देवाचे काय अवयव आहे. मग असा देव त्या ठिकाणी भगवान परमात्मा स्वतः दुसऱ्याला कोणाला धाडता स्वतः गरुडा बसले
हातामध्ये सुदर्शन घेतलं आणि माझ्या भक्ताला आता या ठिकाणी मी सोडेश्वर राहणार नाही आणि मला लवकरात लवकर गेलं पाहिजे. माझा भक्त अति संकटामध्ये सापडलेला आहे. असं या ठिकाणी भगवान परमात्मा गरुडा बसले आणि निघाले म्हणतात. गजेंद्राचे स्तवन येता देखुनी गरुडबाण देव करती दिवे स्तवन कृपाळू पूर्ण दिनाचा. मग या ठिकाणी गजेंद्राचं या ठिकाणी वर्णन ऐकलं, देवाची स्तुती ऐकली आहे भगवान परमात्म्यानं आणि भगवान परमात्मा गजेंद्रावर त्या ठिकाणी देवाला दया आली आणि दया येऊन देव त्या ठिकाणी गरुडा बसली आणि गरुडा बसून हातामध्ये सुदर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी जिथं गजेंद्राचं आणि नकराचं युद्ध आहे त्या ठिकाणाकडं देव निघाले म्हणतात महाराज. जय जयाजी दिन रक्षणा संरक्षणा जय जयाजी दिन पाळणा जय जयाजी दिनोधारणा कृपळो पूर्णा पूर्णत्वी. मग या ठिकाणी गजेंद्र ऐकून देवाचा धावा तरी करूच लागला. जय जय देवा त्या ठिकाणी म्हणजे या सृष्टीचा या ठिकाणी उद्धार करणारा जो कोणी देव आहे, या जगाचा उद्धार करणारा या देवाला या ठिकाणी मी शरण आहे आणि या सृष्टीचा उद्धार करणारा या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी मला या संकटातून सोडवावं असं या ठिकाणी गजेंद्र देवाचा धावा. जय जयाजी भव भावना जय जयाजी भवा भवा भव भाव निर्मूळ निर्दळना जय जय भव गज पंचानना जय जनार्दना जगद्गुरु. मग या ठिकाणी भव दुःख निवारण करणारा जो कोणी देव आहे म्हणजे दुःख निवारण करणारा, जन्म मरणाचं पास या ठिकाणी छेदन करणारा याच्या विरहित आहे. नाही तर मग दुसरे देव खूप आहेत, 33 कोटी देव आहेत. मात्र या ठिकाणी हे जन्म मरण बाधा या ठिकाणी दुःख भव या ठिकाणी निवारण करणारे नाही. मग गजेंद्र म्हणाला या सृष्टीचा या 33 कोटी देवाचं पालन करणारा, या ठिकाणी देवाचा उद्धार करणारा आणि या ठिकाणी जन्म मरणाचं खातं नाहीसं करणारा कोण? हा भगवान परमात्मा नारायण श्री जनार्दन. या श्री जनार्दनाला या विष्णू परमात्म्याला या ठिकाणी मी अनन्य भावानं शरण आहे अशा ठिकाणी गजेंद्र देवाच्या नामाच्या ठिकाणी स्मरण कोरलेला देवाला या ठिकाणी देवाचा धावा कोरलेला अशा ठिकाणी महाराज या ठिकाणी चांगले झालेली सेवा या ठिकाणी श्री मारुतीरायाच्या चरणी अर्पण करून राहिला पुढचा भाग उद्या 8 ते 9 या पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.